तर लोणावळ्याच्या सालतर गावामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मुसळधार पाऊस आणि दाट धुकं त्यामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग या ठिकाणी करण्यात आलं। एक व्हिडिओ आपल्या समोर या ठिकाणी आहे। तर एका मोकळ्या रस्त्यावर या ठिकाणी हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। सालतर गावामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग अरे झालं पण अरे बाबा व्हिडिओ काढू द्यायचं व्हिडिओ उतर 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 तर लोणावळ्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर या हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आलेलं आहे। लोणावळ्याच्या सालतर गावामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। मुसळधार पाऊस आणि दाट धुकं त्यामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। अरे बाबा व्हिडिओ काढू द्यायचं व्हिडिओ उतर 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 अरे झालं पण लाईव्ह कर लाईव्ह तर लोणावळा सालतर गावामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। यशस्वीपणे इमर्जन्सी लँडिंग या ठिकाणी करण्यात आलं। मुसळधार पाऊस आणि दाट धुकं त्यामुळे लोणावळ्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर या हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आलेलं आहे।